नमस्कार मित्रांनो, सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण महाराष्ट्र शासनाने नुकताच काढलेल्या GR मध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जे 5,000 रुपये अनुदान मिळणार आहे ते कशा प्रकारे मिळणार आहे, त्यासाठीचा फॉर्म कुठे भरून द्यायचा आणि किती हेक्टरसाठी किती अनुदान आहे हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये सांगितले आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। आवडल्यास लाईक, सबस्क्राइब आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका। तर मित्रांनो पहा, 8 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक काढले आहे। ते परिपत्रक काय, सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचं आहे। याविषयी बघा, उपरोक्त विषयाबाबत संदर्भीय शासन निर्णयान्वये राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणीवरील नोंदीत कापूस व सोयाबीन व उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाच्या DBT माध्यमातून होणार आहे। त्या अनुषंगाने अनुदेय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्याच्या आधारसंबंधी माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमतीपत्राचा नमुना तसेच सामायिक खातेदाराच्या बाबतीत एकच खातेदारास अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने घ्यावयाचे ना हरकत पत्राचा नमुना सोबत जोडला आहे। बघा, यामध्ये शेतकऱ्यांचा संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र ते जोडला आहे। तो फॉर्म कुठे भरायचा हे आपण पाहणार आहोत। बघा, संमतीपत्र सन 2023-24च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या व कृषी विभागाच्या अन्य योजनेअंतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मी खाली सही करणार। या संमतीपत्राद्वारे माझ्या आधार क्रमांकाचा वापर करून त्या आधारे बायोमेट्रिक आणि किंवा तत्सम प्रणालीद्वारे प्राप्त वैधतेसह मला मिळवायच्या लाभासाठी आधार, वित्तीय व इतर अर्थसहाय्य लाभ सेवा यांचे लक्षित वितरण अधिनियम 2016 नुसार संमती देत आहे। माझ्या आधार संबंधी माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटवण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती इतर कोणत्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बाळगतो। तिथं तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका आणि गावाचं नाव, शेतकऱ्याचं नाव आधार कार्डनुसार मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये लिहिणं आवश्यक आहे। पण याच्यात महत्त्वाचा उल्लेख म्हणजे तुमचं नाव शेतकऱ्याचं जे आहे ते आधार कार्डनुसारच असलं पाहिजे। आधार क्रमांक तुम्हाला इंग्रजीमधून टाकायचा आहे, मोबाईल क्रमांकसुद्धा इंग्रजीमध्ये टाकायचा आहे। तिथं खाली अर्जदाराची सही व नावसुद्धा लिहिणे आहे। संबंधित कृषी सहाय्यकाचे संपूर्ण नावासह स्वाक्षरी आणि दिनांकसुद्धा तुम्हाला तिथे करून घ्यायचं आहे। बघा, सामायिक खातेदाराचे ना हरकत प्रमाणपत्र, त्यामध्ये काय द्यायचं आहे, सन 2023च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद झालेले कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। या योजनेचा आम्हाला लाभ घ्यायचा आहे। आम्ही जिल्हा, तालुका, गाव मधील संयुक्त खाते क्रमांकाचे हिस्सेदार आहोत। आम्हाला अनुदेय असणाऱ्या लाभाची रक्कम ही आम्ही सर्वसंमतीने आमच्यातील सह हिस्सेदार असलेल्या खालील खातेदाराच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यास संमती देत आहोत। बघा, याच्यात ज्यांचं क्षेत्र हे सामायिक आहे त्यांच्यासाठी एकाच व्यक्तीच्या नावावर, त्यांच्यापैकी एकाच व्यक्तीच्या नावावर हे पैसे येण्यासाठी इतरांची संमती घेणे आवश्यक आहे। त्याप्रमाणे खातेदाराचं नाव, आधार क्रमांक इंग्रजीत लिहायचा आहे आणि मोबाईल क्रमांक लिहायचा आहे आणि इतरांचे जे सामायिक क्षेत्रातले सहभागी सदस्य असतील त्यांची नावं आणि त्या सह्या द्यायच्यात। त्याचबरोबर संबंधित कृषी सहाय्यकाचं नाव, हे नाव आणि सही दिनांकासह घ्यायचे आहे। अशा प्रकारे हे संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र आपण भरून द्यायचं आहे।